नाही का दुसऱ्या अध्यायाला विद्यादेव ते सांगायचा आणि श्लोक कशा करता आला, त्याचं महत्त्व कोणतं आणि त्याचं स्वरूप काय आहे, मुद्दे पाडायचे आणि त्याचं काय करायचं, विवरण करायचं, त्याचं स्वरूप काय, असंचा अभावा असत म्हणजे काय, बरं का. त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याला काय म्हणायचं, असत म्हणायचं. आणि अस्तित्व सिद्ध झालं तर असत म्हणायचं. त्याचं अस्तित्व सिद्ध, कोणाचं अस्तित्व सिद्ध हे थोडक्यात सांगितलं. सत म्हणजे काय, असत म्हणजे काय. ज्याचं विद्यमानच बसतंय त्याचा काय म्हणायचं, सत म्हणायचं. त्याच्यानंतर वेदांताच्या भाषेमध्ये ज्याचा बाद होतो, कशाचा, त्याला काय म्हणायचं, असत म्हणायचं. आणि ज्याचा बाद होत नाही त्याला काय म्हणायचं, त्रिकाला बाधित. अशी जी वस्तू आहे तिला आत्मा म्हणतात. त्याला काय म्हणायचं, त्रिकाला बाधित म्हणजे तिन्ही कालामध्ये तिचा बाद होऊ शकत नाही. आणि जिचा बाद होती तिला काय म्हणायचं, असंच म्हणायचं. जीवभाव, जगतभाव बाद आहे. जीवाचा आहे काय होतं, जगाचा आहे काय होतं, आणि परमात्मा जीवभाव, जगतभाव, बाधे स्वाद. पण त्याचा विचार करायचा, सदा विचार आहे जगत जीव परात. सुंदर पंचदशी उपयोगी पडते ना. एक तास बरं करायचं का, सदा विचार आहे. आणि ते स्वतः सच्चा काय चाललेला आहे, विचार चाललेला आहे. त्याच्यामध्ये सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, विचार सांगण्याचं नाही का. या श्लोकामध्ये कारण काय, दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे ना, नाही का. त्याचं कारण असं आहे, अर्जुनाला काय झालेलं आहे, आणि शोक निवृत्ती करता काय सांगायचं आहे, भोजनाला बोलवायचं. शोक निवृत्तीचं साधन सांगतात भगवान. अर्जुनाचा काय निवृत्त करायचं आहे, मग त्याच्याकरता काय सांगतात, विचार सांगा. त्या विचाराच्या काही प्रकार पडत असतात, सत्य मिथ्य, सत असत विचार, नित्य अनित्य, नित्य अनित्य विवेक असं म्हणाय. आत्मा अनात्म विवेक, आत्मा कोण, अनात्मा कोण, सदा विचार आहे. तस्मात जगत जीव, जीवभाव, जगतभाव. मनुष्य सनोक्षणाची सनोक्षणाची पक्वान्नाचा विचार, नाश्त्याचा विचार, तरावया पार. म्हणून विचार प्रधान आहे. मनुष्य हा भोगप्रधान नाही, मग विचार प्रधान आहे. मग जेवण करूच नाही का, असं जेवण करायचं. पण जगण्याकरता जेवण काय केलं पाहिजे, मग जगायचं कशा करता, जेवण्याकरता जगायचं. जगायचं भले तुझूनही पक्षी राहत, मग पशु पक्षी तरी काय करतात, त्यांच्या देहामध्ये विचार करण्या इतकी काय नाही क्षमता नाही. ते पापाच्या अधिक पुण्याही असतात ना. म्हणून विचार प्रधान देह म्हणजे कोण आहे, मनुष्य देह. त्याच्यामध्ये हा विचार आहे बघा. कोहम कथमिदम जातम उपादानम किमस्येह. सूर्यमित्र मी कोण आहो हा एक विचार आहे. कोहम कथमिदम जातम, हे जगत. जगत म्हणजे काय, इदम शब्द म्हणजे जगत. जगत म्हणजे काय, कोहम कथमिदम जातम, जगताचा करता कोण, कोहम कथमिदम जातम, कोही करता. उपादानम किंवा हे जगताचं उपादान कारण
आता जगत विचारल्यानंतर दोन असते नाही, कर्ता असतं आणि एक कोण असतं उपादान कारण. एखादा घट आहे, घटाचं उपादान कारण कोण आहे? बरं का? आणि त्याचा कर्ता कोण आहे? मग एकाला काय म्हणायचं? निमित्त कारण. एकाला काय म्हणायचं? मग जगताचं निमित्त कारण कोण आहे? ईश्वर. आणि उपादान कारण माया. दोन्ही विचार करायचा असतो ना. आणि अभिन्न निमित्त उपादान कारण वेदांत शास्त्रामध्ये सांगितलं आहे. जीवच नाही, ईश्वरच जगताचा करता आहे असं म्हणतात. त्याच्यात अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न निमित्त कारण म्हणजे ईश्वरच उपादान आहे, कारण आहे. ईश्वरच काय? हा कोणता दृष्टांत आहे? किड्याचा. कातून किडा असतो ना, तो जाळं विणत असतो. काय असतो? कशा करता? मौज म्हणून का? पोट भरण्याची अक्कल सर्व नाही. ते किडे त्याला अडकतात ते. आणि किडा अडकला म्हणजे मग तो तिथून येतो, मग आपलं जेवण करतो. बरं, ते जाळं सुद्धा कशाचं केलं? उपादान कारण. आणि विणलंही कोणी? कोणतं कारण? निमित्त कारण. तसा ईश्वर मायेद्वारा कोणाचं कारण आहे? उपादान कारण. बरं का? आणि आभासाच्या द्वारा कोण आहे? निमित्त कारण आहे ना. मायेमध्ये पडलेला आभास त्याला काय म्हणायचं? ब्रह्मविद्येमध्ये पडलेला आभास त्याला जीव म्हणायचा. म्हणून जीवाचाही विचार केला पाहिजे आणि ईश्वराचाही सुद्धा. जगत विचार म्हणजे ईश्वर विचार. मी कोण आहे हा विचार म्हणजे जीव विचार. आणि परमात्मा विचार म्हणजे मोक्षाचा विचार. तिने याचे विचारायचे. सदा विचार आहे तस्मात जगत पुढे आणि पुढे परमात्मा. तीन विचाराचे विषय आहे. एक जीव विचार, जगत विचार आणि पुढे गीतेमध्ये येऊन गेलेले आहे. कुठे आलेलं आहे? किंतत् ब्रह्म किमध्यात्म अधिभूतंजली. अधिदैव म्हणजे जीव. अधियज्ञ म्हणजे परमात्मा. हे सगळे विचार येऊन गेले. म्हणून ह्याच्यामध्ये स्वतः सच्चा काय केलेलं आहे नाही का? नासतो सध्या ते भाव उभयवर अपि दृष्टवंत महाविचार करण्याचं कारण काय? हा एक प्रश्न आहे. मग त्याच्याकरता लावायचं आपलं ते. अर्जुनाला काय झालेलं आहे? मग अर्जुनाला तरी शोक होण्याचं कारण? लढायला जाण्याच्या पूर्वी शोक होता का त्याला? बरं का? आणि लढाईत गेल्यावर शोक निर्माण झाला ना. शोक निर्माण होण्याची कारणं कोणती? पहिला अर्जुन विषाद योग म्हणतात. हे सगळं जण काय केलं? पाहिलं त्याने. ज्याच्याशी युद्ध करायचं आहे ते आपले शत्रू असून का जातबाई आहे? शत्रू आहे का ते? मग त्याच्यात द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे काय शत्रू आहे का जातबाई आहे? सगळे त्यांचाही प्रत्येकाशी संबंध आहे ना. काय आहे? आणि त्यांना काय करायचं आहे? जिवंत ठेवायचं का मारायचं आहे? जिवंत ठेवण्याकरता. अर्जुन त्याला काय जिवंत ठेवण्याकरता आला का मारण्याकरता? मग आता अघटित गट नाही का नाही? मारायचं तरी कोणाला? तर शोक निर्माण होत असता. त्याच्यात एखादा प्रसंग सांगायचा झाला म्हणजे प्रल्हादाने त्याच्या आईचा प्रसंग आहे का? कसा शोक होत असता हे बा. तो हिरण्यकश्यप म्हणतो प्रल्हादाला काय करायचं? मारून टाकायचं. कोणाला? नाही. कशा करता मारून टाकायचं? तर आमचं सांगतो त्याप्रमाणे तो काय करत नाही. आमच्या दुष्टाचं नाव घ्यायला सांगा. काय करायचं? परमात्मा हा हिरण्यकश्यपाचा शत्रू आहे का?
त्याचं नाव घेऊन येते नाही ब्रीद हिरण्य. म्हणलं आम्ही सांगतो तरी नाव घ्यायचं, याला काय करायचं. 15-16 कारणं केली. मग शेवटचं कारण, याला विष देऊन काय करायचं. आणि ते काम कोणाकडे दिलं, त्याच्या आईकडे, कयादूकडे दिलं. तिला सांगितलं म्हणलं ते दुष्टपोर ठेवायचं नाही, प्रचार सगळ्या ज्याचा प्रचार करायला पाहिजे त्याचा प्रचार करत नाही, आहे का नाही. म्हणलं काँग्रेसचा प्रचार करायला पाहिजे तर मागून काय लक्षात. मला भाजपचाच का प्रचार करतो. आणि ते काम कोणाकडे दिलं, आईकडे. म्हणलं मारून टाकायचा का. आणि तो विषाचा प्याला वगैरे माझा बसला. मग तिथून आता तो मुलगा बघा, तो सामान्य आहे की असामान्य आहे. आणि त्याला मारून टाकायचं. आणि ती आईच्या हातावर आहे. मग ती सांगते म्हणलं बाळ तू माझा ऐकतो ऐक म्हणाले. म्हणलं काय ऐकायचं. मी सांगते म्हणलं तुझं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं जगात. म्हणलं हे पहा तुझ्या वडिलाची अशी इच्छा आहे, तू देवाचं नाव घ्यायचं, नाहीतर म्हणलं हे तुला विष काय करावं लागेल. तर म्हणलं हे पण देवाचं नाव घ्यायचं नाही, इतकं सोडून काही सांग ती आकडे ऐकण्याकडे एवढं मात्र सांगायचं. आता काय काय म्हणलं नाव गेलं काय करा. मग तो सोडत असतो का. अनन्यात चिंतन व्हा, हे जना परिवार निष्ठावंत व्हा, ते काय जमतं का. मग शेवटी काय घ्यावं लागलं, वीज घ्यावं लागलं. पण आता परमात्मा आहे ना, तुम्हाला गेला काही श्लोक दिलेला आणि त्याच्यापर्यंत आहे का. अंबरीश राजाचा कोण घेतो अंगावर, परमात्मा. अंबरीशासाठी जन्म. मग प्रल्हाद विष घेतो का परमात्मा विष घेतो. त्याचा परिणाम कोणावर होतो, परमात्म्यावर. ते कायच्यावर आहे. त्याला शोक प्रसंग म्हणणार. कोणता. त्याच्या आईला त्याचा काय होतो. बरेचसे आहे शोक प्रसंगाचे. अर्जुनाचाच नव्हे. रामायणामध्ये एक वालीचा प्रसंग आहे. ते वालीला परमात्मा काय करतो. मग त्याची मिसेस असते कोणाची, वालीची. ते शोक करते ना, काय करते. आपलं ते प्रवचन आहे ना आपलं. मग प्रवचन असल्यामुळे आता प्रवचन त्याच्यात सांगायचं. मग तिचा शोक निवृत्त करण्याकरता भगवान तिला ज्ञान सांगतात. काय सांगतात. मग तरी शोक करत असते ना. मग ह्याच्यामध्ये म्हणलं इतकं तुला शोक करण्याचं कारण, त्या शोकाची निवृत्ती कशाने होत असते. म्हणलं तो शोक करतो कशा करता, वाली करता. तेव्हा म्हणलं त्याचं प्रेत पडलेलं आहे. काय पडलेलं आहे. दिसताना तुझ्या डोळ्यासमोर. शोक करण्याचं काय नाही. नाही म्हणायला लागले. म्हणलं जीवदृष्ट आहे तुला, शोक करण्याचं काय नाही. शरीराबरोबर जीव मरत, जीव जसाच्या या देहातून. मग जीव मेला का दुसऱ्या देहात गेला. तुला शोक करण्याचं काय नाही. बरं दुसरा प्रकार. सर्व शरीरामध्ये कोण व्याप्त आहे. त्याचा हृदयामध्ये मी. तो तर कधी काय होत नाही, मरतच नाही. मग तुला शोक करण्याचं काय नाही. तिसरा प्रसंग. बरेच प्रसंग असे तुम्हाला सांगायचे असलं सांगायचं आहे. एक सुभद्रेचा प्रसंग आहे हा. ज्यावेळेला अभिमन्यू कुठे पडतो, रणामध्ये पडतो. त्यावेळेला सुभद्रा काय करते. आता हा शोक तिला कोण समजावतात. भगवान श्रीकृष्ण समजावतात. बरं वालीच्या बायकोला कोण शिकू. श्रीरामचंद्र. आणि हिला आपल्या सुभद्रेला कोण
भगवान श्रीकृष्ण ती शोक करते ना, म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगत असतात म्हणलं शोक कशा करता करता, म्हणलं अभिमन्यू मेला ना याची वाट काय, तर म्हणला पडला आहे की तुझ्यासमोर, शोक करण्याचं काय नाही. बरं हा काही सामान्य आहे का? एखादा आणखी अपकीर्ती करणारा पोरगा असला, बाई आता कदाचित झाले ज्याच्या योगाने अपकीर्ती झालेली आहे, तरी आईला एवढा शोक होत, आणि गुणवान पोरगा मग शोकाला काय नाही. मग अभिमन्यू सामान्य आहे का? मग काय पाहिजे? दुसरा अर्जुनच कोण, आणि तो आता हे शोक करते. मला तो रणामधून पळून जाणं इतकं भीतर आहे का तोंड देणार तर समर्थ आहे. तो का रणातून पळून गेला का? मग कसा होता? क्षत्रिय रणी हे पहा, मरण जरी होऊन राहिलं हे माहिती असताना देखील युद्धातून जाण्याची म्हणजे तो शूर होता. कोण होता? बरं त्याचा बापही कोण आहे? विजयाधिराज असं म्हटलेलं 12व्या अध्यायामध्ये. विजय स्वरूप श्रीकृष्णाने अर्जुन विख्यात राजाधिराज असं म्हटलं आहे. मग तो कोणाचा मुलगा आहे? तो शूराचा मुलगा आहे का नाही? आणि तुला शोक करणं योग्य नाही, कारण तो पत्नी कोणाची आहे? वीराची पत्नी आहे. वेळ आपल्या जाते जाऊ द्या. एक जण आपला आला आणि कुटुंबाला म्हणायला लागलेला आरती घेऊन ये लवकर लवकर. कशा करतात? म्हणलं ओवाळण्याकरता. मला इतका कोणता पुरुषार्थ केला सांगा की म्हणायला लागले. म्हणलं 500 लोकांचे प्राण हे केले म्हणायला लागले. मग ती बाई विचारती, म्हणलं तुम्ही 500 लोकांचे प्राण हे केले? म्हणलं का त्यांना मारण्यामध्ये कोणता? म्हणलं मेलेलेच होते, फक्त हातपाय तोडले. मेलेल्या माणसाचे हातपाय तोडण्याला पुरुषार्थ म्हणतात का? जिवंताचे जरी हातपाय तोडले तरी पुरुषार्थ नाही. मग काय तोडले पाहिजे? शिर. मग म्हणायला लागले, म्हणले आणखी आरती करण्याकरता. ती म्हणला मुळी चालणार नाही. हातपाय तोडून आणलं मेल्या माणसाचे, याला काय शूर म्हणतात? शूर कोण आहे? अर्जुन त्याचा मुलगा आहे. शूर आहे का नाही? वडिलाचा पुत्र आहे तो. आणि पुन्हा कोण आहे? सुभद्रा कोणाची बहीण होती? भगवंताची. शूराची कोण आहे? बहीण आहे. तिचा हा मुलगा आहे. शोक करणं काय होत नाही. ज्याप्रमाणे कयावतीला शोक झाला, सुभद्रेला काय झाला, आणि त्याप्रमाणे अर्जुनाला सुद्धा काय झाला. आणि त्याच्या निवृत्तीकरता आता भगवान काय सांगतात? दादा सांगतात. शोक तरी काय झाला? तुम्ही पहिला अध्याय अर्जुन विषयादेव सगळ्याला लावायचा. कर्तव्य परांमुख झाला. काय झाला? क्षत्रियाने युद्धामध्ये रणामध्ये युद्ध करणे त्याचं काय नाही का? विद्यार्थ्यांनी वेळेवरती पाठाला येणं हे विद्यार्थ्याचं काय? पाठ चुकवणे कर्तव्य आहे. त्याला कर्तव्य परांमुख म्हणतात. काय म्हणतात? ऐकले म्हणून युद्ध करणे क्षत्रियाचं काय? आणि अर्जुन काय करतो? युद्ध करण्याच्या ऐवजी रडत बसला. त्याला का रडतो? सिद्धंती मगात राणी हे बा शोकाचा परिणाम केवढा झाला. सिद्धंती मग मोखांच्या परिस्थिती. इथं थोडा आहे बा. इथं म्हटलं थोडा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये
तंतुता कृपयाविष्ट विशिदंतमिदं तंतुता कृपयाविष्ट. हे बघा, पहिल्या अध्यायातला अर्जुन रडत नाही, खाली बसला आहे. आणि दुसऱ्या अध्यायातला अर्जुन रडून राहिलेला आहे. अश्रुपूर्ण आकुलेशन. शोकाचा परिणाम आहे. कशाचा? सामान्य वीर आहे का असामान्य वीर आहे? अर्जुनासारखा पुन्हा निर्माण होणं फार. कृष्ण अवतारामध्ये कोण? अर्जुन. राम अवतारामध्ये हनुमंत आहे. राम भक्त हनुमान हे दोन गडे. असामान्य वीर आहे. मग त्याला शोक झाला. शोकाची होणारी कारणं आपण पाहिली. मग एवढा मोठा अर्जुन शोक होण्याचं कारण काय? ज्याला मारायचं आहे त्याला ते कोण दिसतात? त्याला नुसते मनुष्य दिसतात का विद्या देणारे दिसतात? अर्जुनाला कोणी घडवलं शस्त्रविद्येमध्ये? द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे गुरुनात्वाई महानुभावा. मग अर्जुनाला काय झाला? मग आणि शोक निवृत्ती करता काय सांगितली? मग कारण जसाच हे रोग असेल तसं साधन काय करावं लागतं. म्हणजे अर्जुनाला पहिल्या 2 श्लोकामध्ये व्यावहारिक उपदेश केले. दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात आहे ना. 2 श्लोकामध्ये काय केलेलं आहे? व्यावहारिक उपदेश. इदं तु नाही. पहिल्या 2ऱ्या श्लोकातला तंतथा कृपया विष्टाश्रुपूर्णाकुलेश विशिदंतमिदं वाक्यं. भगवानला कुतस्वाकश्वलमिदं विशले अनार्यदृष्टमस्वर्य. तू आर्यपुत्र आहे, तुला हे असं बोलणं शोभत नाही. तेवढं काम मागत असते का? मग खरा उपदेश कधीपासून करायला लागेल? अशोचानंद. मला तुला तर काय सांगायचं? तूच उलट आम्हाला काय सांगतो? अक्कल सांगतो. बरं, अक्कल इकडे अक्कल सांगतो आणि तिकडे रडत बसतो. आहे काय? इकडे काय पंडितासारख्या काय सांगतो आणि तिकडे काय करतो? शोक करतो. मग तुला पंडित म्हणावं का काय म्हणावं? आहे काय? म्हटलं समजत नाही. खुद को समजता आणि दुसरे का? तर शोक निवृत्त करण्याकरता भगवंताने जे काही श्लोक आहे त्याच्यामधला हा श्लोक आहे. नासत्व विद्यते भाव वयोरपि दृष्टवंत. नासत्व विद्यते नाभाव विद्यते. याचा निर्णय कोणी केलेला आहे? तत्वदर्शी पुरुषाने याचा काय केलेला आहे? निर्णय केला. या उपाधी माझी गुप्त नाही. सुंदर 2-4 दृष्टांत देऊन त्या ठिकाणी हा विषय काय केलेला आहे? मांडलेला आहे. तेव्हा तिथे नाही का विचारामध्ये विचाराच्या ज्या कक्षा असतात ना, तुमच्या पंचदशीसुद्धा तिचा उपयोग होतो. परमात्मा द्वयानंदपूर्वक स्वयमेव जगद्भूत्वा. जीवरूपाने काय करतो झाला तो प्रवेश करायचा सदा आहे ना. मग विचार म्हटल्यानंतर एक जीव विचार, जगत विचार, पंचदशीच्या 11व्या प्रकरणा नाही रे 10व्या नाटक दीपामध्ये पहिला श्लोक आहे. परमात्मा द्वयानंद पूर्व स्वयमेव प्रवेश जीव. मग एखाद्या उत्तम देहात जर जीव गेला तर तो पूजनीय होतो. काय होतो? खालच्या देहात आला तर तो मध्यम कनिष्ठ होतो. आहे ना.
त्याच्याकडे गेलेले आहे. परमात्मा द्वयानंदपूर्व नाही सद्वय आनंद या रूपाचे सद्वयांचे दुःखिता बंधक प्रोक्त समोक्ती. परमात्मा आनंद स्वरूप आहे, पण अकिम स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे. मग असं असताना जीवदशेला प्राप्त झाला का स्वमाया. कोणामुळे? मायेमुळे तो जीवदशेला काय झाला? प्राप्त झाला. आता जीवदशा काय? मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मणार आहे, मरणार आहे. सगळे संसाराचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो, त्याला जी संज्ञा काय होते? प्राप्त होते. अहमचित्तविकंता. मी कोण आहे? करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मणार आहे. स्थूलदेहाचे धर्म पुढे, सूक्ष्मदेहाचे धर्म पुढे. हे सर्व धर्म कोणाच्या ठिकाणी घेत असतो? याला अहम असं म्हणायचं. काय म्हणा? अहमचा अध्यास म्हणता करायचा. आणि पुढे ममाचा अध्यास. ममाचा अध्यास म्हणजे हा सर्व परिवार कोणाचा आहे? मग माझा. ममाचं सिद्ध झालं त्याच्यामध्ये. आणि त्याच्या दुःखाने काय होतं? मग आपल्या व्यवहारातले दृष्टांत आपण पाहिलं. एखादा ब्रह्मचारी मनुष्य आहे, कोणती उपाधी नाही, काही नाही. मग एकदा उपाधी आली म्हणजे त्या उपाधीचे धर्म कोण घेत असतं? घेत असतो ना. मग त्याला बचावले आपल्या व्यवहारामध्ये. मग का गणपतराव म्हणा तुम्ही का बरं धावत चालले? नाही म्हणत लागले डॉक्टरकडून काय आणायचं आहे? काही दुखते का तुमचं? माझं काही दुखत नाही. मग धावण्याचं जाण्याचं कारण काय? म्हणला गृहमंत्र्याचं काय? याला मम अध्यास म्हणायचा. परिवाराचे सुद्धा काय करतं? एका अंत पुढे दुसरं कोणतं? दोन्ही अहमध्यास म्हणतात त्याला. आणि दुसरा कोणता? ममाध्यास. दोन्ही दुःखाला काय आहे? काय जीवदशा म्हणतात. हे कोणची दशा म्हणायचं? आता ही जीवदशा संपवली पाहिजे का तशी ठेवली पाहिजे? आणि नासे बरोबर. दिलेंद्रिय हातपाय कान डोळे जे नाही तो डोळे जीवपणा निवृत्त करण्याकरताच मनुष्यदेह आहे. मनुष्यदेहाचं प्रयोजन जर काय असेल याच्याकरता विचार करणे. क्षणोक्षणाचे त्याला व्यापार. नित्य काय, अनित्य काय, धर्म काय, अधर्म काय, नाही काय, हे सगळं आत्मा काय, अनात्मा काय, हा सगळा विचार आहे. विचाराचं प्रयोजन त्याच्यामध्ये काय होत असते? मग त्याचा एक परमात्मा केलं, बाकीच्याला असत म्हटलेलं आहे. कोण खिरीत करून? बाकीचे काय सगळे हे बाद योग्य आहे. काय आहे? आणि परमात्मा कसा आहे? बाद आणि याची लक्षण आहे नाही का? जसं तिन्ही कालामध्ये बाद होत नाही त्याला काय म्हणायचं? सत म्हटलं. काय म्हणायचं? आणि असता भावा न विद्यते सता भावा जसचा कधी अभाव होऊ शकत. करतो म्हटलं तरी आहे का? फुलातला सुगंध निवडून काढता येतो का? काढतं म्हटलं तरी श्रम फुकट सार्थके लागतील की फुकट जातील? आहे का? एक मनुष्य होता आपलं, म्हणलं कोळसा कुठेतरी गेला, कोळशाच्या दुकानामध्ये बाईने प्रेम म्हणून आपला हात फिरून राहतात आणि त्या कोळशाने तोंड काय झालं सगळं. घरी आला इतका राग आला बघा कोळशाचा काय त्याचा काळेपणाच नाहीसा करून टाकला. काळेपणा निवृत्त करण्याकरता घासत बसला. काळेपणा निवृत्त होईल कदाचाच्या तसाच आहे. शक्य आहे का कोळशाचा काळेपणा? तसा आणि परमात्मा तत्वाचा नाश करतो म्हटलं तर कधी सुद्धा नाश होऊ शकत नाही. न जायते म्रियते वा अजवळ नैनम छिन्नन्ति शस्त्राणि.
कितीही करतो म्हटलं त्याचा नाश होऊ शकत, आणि कितीही आपण त्याला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याला असत म्हणायचं, आणि ज्याचा नाश होऊ शकत नाही, बाद होऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं. नासतो विद्यते भाव विद्यते उभयोरपि दृष्टोन्पद. तो नाही तत्वदर्शी म्हणला. हा निर्णय कोणी घेतलेला आहे? इस्त्री स्टँडवरच्या हमालाने घेतलेला नाही का? तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमत्तम शाब्दे पर्यायचं आहे का? म्हणून ते तर सेवा आधार म्हणता. तन मनोजीवे चरणाशी लागावे अपेक्षिता फुले ती सांगते. जेणे अंतःकरण बोधले. अर्जुनाचं भाग्य, अर्जुनाला कोण गुरु मिळाला? बरं, भक्तही कोणाचा आहे? काय भगवान श्रीकृष्णाचाच भक्तही आहे. आणि पुन्हा कसं आहे, गुरुही कोण आहे? बरं, व्यवहारात संबंधी कोण आहे? आपली स्वतःची बहीण स्वतःहून दिली कल्पना आहे. असं ना, अर्जुन एकदा भगवंताच्या घरी गेला आणि स्वागत करण्याकरता कोण गेली? सुभद्रा गेली. देवाची बहीण स्वागत गेली. काय ते आपण म्हणा. आणि त्या अर्जुनाने काय केले पाहिले बा. पुढे आला कोण? कीर्तनात जास्त सांगायचं नाही. आला का भगवान श्रीकृष्णाला. मग अर्जुन विचारायला लागला, म्हणला चहा आणला होता ते कोण होती? मग भगवान म्हणाला, तुझी कशाला विनाकारण चहा प्यायचा असतं का? आणणाराचा विचार करायला. त्याच्यावरून म्हणलं तुला पाहिजे का? प्रवचनाचा समय सांगेल तिच्याकरता केवढे हे करावं लागले बा. आणि शेवटी कोणाला दिली? म्हणजे संबंधी कोण होता? परमात्मा. गुरु कोण आहे? धर्माचा. भक्ती कोणाचा आहे? अशी सगळी नाती कोणाच्या ठिकाणी होते? मला त्याचा शोक निवृत्त करण्याकरता परमात्माचा सत्वसत याचा काय सांगणार? विचार सांगणार. सामान्य उपदेशाने याचा उपयोग होऊ शकत. मग दिव्य औषधी कोणची औषधी? आणि ते दिव्य औषधी म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये त्याला अध्यात्म म्हणणार. काय मिळाला आहे काय? तमेव विदित्वा तिमिर्तिमेते नान्यपंथा विद्या. त्याला एकच विद्या आहे. ती कोणची विद्या? ब्रह्मा. शोकम तरती असं आहे ना. रसो ब्रह्मरसम लब्धा नंदी भवती प्रतिष्ठां विभिन्नते स्वस्मिन् साधसो भया. तिथे प्राप्त झाल्याशिवाय जीवाचा शोक निवृत्त होऊ शकत. तुका म्हणे वाहे मरणाचे भय. कोणी असू द्या, श्रीमंत असू द्या, कशी असू द्या, मग तो कोणत्या सत्तेने मोठा असू द्या, कुळाने मोठा असू द्या, कशाने मोठा असू द्या, कोणाच्या तावडीत सापडलेला आहे नाही का? जसा साप असतो आणि ते एखादी बेटकुळीत तोंडात सापडली म्हणजे कोटपर्यंत जिवंत राहते ती. तसंच तुम्ही आम्ही कोटपर्यंत प्रारब्ध आहे. एकदा प्रारब्ध संपलं की राष्ट्रपती सुद्धा मरत असतो. एक राष्ट्रपती अटॅकाला काय झाला? शास्त्रज्ञ होता बा. आहे काय? अब्दुल कलाम. पण ते काही नाही, संपलं की मृत्यूच्या जबड्यामध्ये मोठे मोठे गेलं तर सामान्याचा कथा. बरं आहे सुद्धा काय? हे सगळे धर्म स्वतःचे आहे का शरीराचे धर्म आहे? आणि शरीराहून आत्मा किम स्वरूप आहे का? शरीराचा आणि त्याचा काही संबंध आहे? संबंध काय केला? लावून घेतला आहे.
कोणत्याच नाही. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश, याच्याहून आत्मा काय आहे? त्याला जीव विचार म्हणा, आपल्याला नाही परमात्मा विचार असं म्हणा. म्हणून तोच सद्रूप आहे, तोच चिद्रूप आहे, तोच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. या सर्वाचं जो प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? परमात्मा. नाही का? हे येता नित्य नाही 13व्या अध्याय आहे. यथा प्रकाश इत्येक कृष्णम लोकमिमम, 13व्या अध्यायातला श्लोक आहे बरं का. यथा प्रकाश इत्येक लोक कृष्ण थोडा सूर्य सर्व जगाचं प्रकाशन करतो. सूर्याचे प्रकाशन कोण करतो? नाही का रे? सूर्याच्या प्रकाशाचे प्रकाशन कोण करतं? मग या ठिकाणी प्रकाश आहे कोणामुळे कळाला? काय करू? सूर्याचे प्रकाशन कोणी केलं? अंधाराचे प्रकाशन कोण करतो? अंधाराचं प्रकाशन सूर्य करतो का? पण परमात्मा प्रकाशाचंही प्रकाशन करतो. अंधाराचे यदादित्यगतं तेजो, मग परमात्मा स्वरूप कसं आहे? सद्रूप आहे पुढे. आणि पुन्हा कसं आहे? महाविचार बरोबर परमात्मा शोक निवृत्ती करता. अर्जुनाला काय करता सांगता? सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, या विचाराचे कक्षा आहे ना. मग असत आहे तर भासतं कसं? ऐक असत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? भासत जरी असलं तरी ते मूळ स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा काही संबंध. माझा दोरीवरती एखादा सर्प असून भासतो का नसून भासतो? कोणत्या काळात भासतो? ब्रह्मकाळात भासतो. ज्या वेळेला आणखी दोरीवरती सर्पाचा भ्रम होत असतो त्या काळामध्ये सर्प काय होत असतो? भासत असतो. कोणत्या काळात? आणि भ्रमनिवृत्तीनंतर अधिष्ठानाच्या ज्ञान काळात. मग अधिष्ठानाच्या ज्ञान काळामध्ये त्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा काय होतं? एखादा मनुष्य चालले, बोळीमध्ये दोरी पडलेली आहे आणि काय दोरी दिसण्या इतका काही नाही, प्रकाश नाही. त्याला आहे ना सामान्य प्रकाश लागतो. कोणता? अगदी स्पष्ट प्रकाश असेल तर दोरी दिसते. निबिड अंधकार असेल तर मग कोणता पाहिजे? ते विचारसागरात सांगावं लागत असते. मग सायंकाळच्या वेळेला काय वाचतो? त्याच्या प्रतिक्रिया किती विरुद्ध होत असतात. का ती कार्टी असतात ना काही काही, आणि ते कोणाची मौज करण्याकरता काहीतरी करत असतात बघा. एखाद्या कापडाचा साफ करायचा आणि रस्त्यामध्ये काय करायचं, आणि त्या बाईला जायचं असते आपलं दर्शनाकरता, आणि तिला आणि त्या अंधारामध्ये काही कळत नाही. मग ती कार्टी काय म्हणतो, आजी आजी काय रे, हे बा साप साप बरं का. आणि त्या सापाचा इतका परिणाम होतो, ती म्हातारी चावला नाही तरी सुद्धा झेंडू. आधी काय झालं, ती स्वाई म्हणत नाही काय म्हणत नाही. आणि शेवटी मरणापर्यंत अवस्था होते. कोणत्यापर्यंत? त्या कार्ट्यांना असं वाटते जीवाची आजी काय होते, संपदा सगळं अंगलटी गेली. आणि त्या आजीला विचारायला जातात ती कुठं सांगण्याच्या नादात आहे. मग ते कार्टी काय करतात, साप घेऊन जायला कापडाचा. मग त्या आजीला सांगतात, म्हणलं आजी, त्या आजीच्या समोर त्या सापाचं काय करतात. मग आजीला कळून चुकतं खरा साप नसून काय लगेच टून करीन. जाऊ द्या, हा दोरीवरती वाचलेला साप आहे कुठला. आता त्याचा विचार करावा. पण कुठपर्यंत वाचतो, जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही. आणि एकदा दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पत राहतो का निवृत्त होतो.
आता हे भ्रमकालामध्ये काय झाला आणि अधिष्ठानाच्या कालामध्ये त्याची काय होते. बरं, अधिष्ठानाच्या कालामध्ये निवृत्ती. अधिष्ठानाच्या ठिकाणी दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भाव आहे का. अधिष्ठानामध्ये अलग लक्षामध्ये भ्रमपद आहे. दोरीला सर्प भासण्याच्या पूर्वी सुद्धा काय माहिती नाही. दोरी जशीची आहे, भासते कालातही दोरी जशीची आहे, भासून निवृत्त झाल्यानंतर दोरी जशीची आहे. अरे तिन्ही कालीन दोरीच्या ठिकाणी सर्पाचा काय नासतो विद्यते. म्हणून 7 पदार्थाचा भाव उत्पन्न होऊ शकत. दोरीच्या ठिकाणी सर्पाचा कोणता अभाव आहे. त्रैकालिक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत त्रैकालिक अत्यंत अभाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला सत म्हणायचा. ऐकायचं आत्मस्वरूपाचा कधी नाश होऊ शकत आणि त्याच्या ठिकाणी नाही आलं का दोरीत कुठं सर्प असतो. तसं परमात्मा स्वरूपामध्ये जगत आहे का. केवळ कोण आहे. मग सर्व म्हणजे का जगत असून भासतो कसा दोरीच्या अज्ञानावर. तसं जगत भासते कोणाच्यामुळे परमात्म्याच्या. आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर त्याचा काय होतो अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचा काय मग आहे का नाही. मग अधिष्ठानाच्या ठिकाणी असत पदार्थाचा त्रैकालिक काय आहे. मग कल्पना सर्व दोरीवर आहे का तुमच्या कल्पनेत आहे. कल्पनेतलाच बदल हे काय होतं तुम्हाला बाजू. मग असत हा अभाव न विद्यते. असत पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत आणि कोणाचं अस्तित्व सिद्ध होत नाही कोणाचं. आणि सत्पदार्थाचा अभाव कधी सिद्ध होत. मग त्रैकालिक अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण आहे परमात्मा. त्याचा करतो म्हटलं तरी अभाव. आणि जगत उत्पत्तीच्या पूर्वी होता का. उत्पत्तीच्या पूर्वी जीव आहे का. म्हणजे असत्व आहे कोणता वाद आहे काय. मग केव्हा जे माया कार्य आहे कोणाचं कार्य आहे. जीव हे सुद्धा कोणाचं कार्य आहे आणि जगत हे सुद्धा कोणाचं कार्य मायेचं कार्य आहे. मग जीव भाव बाधे आत्मा जीव भाव जगत भाव बाधे आत्मा अबाधित आहे काही. म्हणजे त्रिकाला बाधित असते त्याला काय म्हणायचं. कोणत्याही कालामध्ये ज्याचा अभाव होऊ शकत त्याला सत म्हणायचं. सत्पदाचं वाच्य कोण आहे परमात्मा. सत्य तो सत्य आणि बाकी कोणा पदाचं वाच्य आहे असत पदार्थ नाही काय. परमात्मा द्वयानंद पूर्वम स्वयमेव जगत भूत्वा प्रविशति सदा विचारे तस्मात् अविचारकृतो बंधो विचारे न. अविचारकृत बंध कोणामुळे निवृत्त होतो. दुसरं साधन आहे का. त्याचं साधन कोणतं आहे ज्ञान. हेच त्याचं काय आहे. म्हणून भगवंतांनी याचा ज्ञानाचा काय सांगितलं आहे विचार. सत्ता काय केलेलं आहे. कारण त्याच्याशिवाय शोकाची निवृत्ती होऊ शकत. म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून तत्त्वज्ञत्वम शोचितुम. अर्जुना आत्मा अमर स्वरूप आहे. तुला शोक करण्याचं काय नाही. त्याच्यात कधी ना अव्यक्तादीनी भूतानी पदार्थ नाहीसा होत नाही. मग काय होत असतो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो. दुसऱ्या अवस्थेतून अव्यक्तादीनी काय करे. व्यक्तातून अव्यक्तात जातो. अव्यक्तातून मग नाहीसा होत असतो का. बीजातून पुन्हा वृक्ष उत्पन्न होतो. वृक्षापासून पुन्हा बीज काय होते त्याला सत असं म्हणत असतात. अशा प्रकारचा विवेक भगवंतानी म्हणून तुला शोक करण्याचं काही सुद्धा कारण आणखी धर्माप्रमाणे
धर्माप्रमाणे युद्ध असल्यामुळे तुला शोक करण्याचं काय नाही. नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टवंत. म्हणजे जगत हे बाधयोग्य आहे म्हणून असत आहे ते. पण परमात्मा कसा आहे? त्रिकाला बाधित आहे म्हणून कसा आहे? नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टवंत. आणखी अधिक विचाराचा विचार कधी करू. इथंच थांब.